तर बऱ्याच जणींना असं कन्फ्युजन असतं की एक्झॅक्टली आपण स्किन केअर मध्ये काय काय करायला हवं, आपल्या स्किन केअर रुटीन मध्ये कोणकोणत्या स्टेप्स असायला हव्यात, त्याचबरोबर त्या ज्या सगळ्या स्टेप्स आहेत त्या आपण कोणत्या सिक्वेन्स मध्ये फॉलो करायला हव्यात. तर मग हे जर सगळे डाऊट्स तुमचे असतील तर मग मी आज हे तुमचं कन्फ्युजन दूर करायला आलेले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं स्किन केअर रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी माझ्या स्किन केअर रुटीन मध्ये कोणकोणते प्रोडक्ट्स वापरते आणि बेसिकली किती स्टेप्स माझं स्किन केअर रुटीन आहे हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन. Thinking of you. नमस्कार, मी ऋतुजा. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुमच्या माहितीसाठी मी दर आठवड्याच्या गुरुवारी आणि रविवारी फॅशन, स्टायलिंग, मेकअप आणि हॉल व्हिडिओज या कॉन्टेंटवरती व्हिडिओ घेऊन येते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता. माझा युजर आयडी मी स्क्रीनवर मेन्शन करते आणि तो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझं स्किन केअर रुटीन शेअर करणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एक्झॅक्टली म्हणजे स्टेप 0 पासून ज्या ज्या सगळ्या गोष्टी करते त्या मी सगळ्या तुमच्यासोबत शेअर करीन. तर आता जसं की तुम्ही इथे बघू शकता, इथे मी माझ्या फेसवरती काहीही लावलेलं नाहीये, म्हणजे जस्ट मी आताच माझा फेस वॉश केलेला आहे. तर बेसिकली हा माझा असा विदाउट कोणताही प्रॉडक्ट लावताना माझा चेहरा असा दिसतो. नॉर्मली तुम्ही मला मेकअप वरती बघत असाल, पण दिस इज लाईक माय ओरिजिनल स्किन. मी काहीही चेहऱ्यावरती लावलेलं नाहीये. तर बेसिकली माझा जो स्किन टाईप आहे तो साधारण थोडासा असा ड्राय कॉम्बिनेशन असं स्किन टाईप आहे. माझा जो टी झोन आहे तर तिथे मला थोडंसं असं ऑइल सिक्रेट होतं. तुम्ही असं बघू शकता, म्हणजे तुम्हाला दिसत असेल तर असं थोडंसं माझ्या टी झोन वरती असं ऑइलीनेस आहे. वेरॅज बाकी जो माझा फेस आहे तिकडे तो थोडासा असा ड्राय आहे. माझ्या स्किन केअर मध्ये जी सगळ्यात पहिली गोष्ट असेल ती म्हणजे तुमचा फेस वॉश करून घेणं. तर मग जशी तुमची स्किन टाईप असेल, जसा तुमचा स्किन टाईप असेल, तुमची स्किन ड्राय असेल, कॉम्बिनेशन असेल किंवा ऑइली असेल, त्या अकॉर्डिंग तुम्ही हवा तो फेस वॉश यूज करू शकता. जो फेस वॉश तुम्हाला खूप छान सूट होतो तो फेस वॉश तुम्ही यूज करू शकता. मोस्टली ट्राय करा की जे फेस वॉशेस असतील तर पॅराबेन आणि सल्फेट फ्री फेस वॉशेस असायला हवे, बिकॉज ते त्याच्यामध्ये मग कमी केमिकल्स असतात. मोस्टली पण ट्राय करा ज्या स्किन केअरच्या गोष्टी असतात ना त्याच्यामध्ये फ्रेग्रन्स कमी असायला हवा, बिकॉज मग तितक्या त्या जास्त सेन्सिटिव्ह स्किनला वगैरे सूट होतात आणि स्किन केअर मध्ये ऍक्च्युअली फ्रेग्रन्सची काही आवश्यकता नसते. तर मग आता सगळ्यात पहिलं जसं की तुम्हाला सांगितलं, स्टेप 0 म्हणजे माझा फेस वॉश करून झालेला आहे. तर बेसिकली मी डॉट अँड कीचा फेस वॉश वापरते आणि माझे जे आजचे सगळे प्रोडक्ट्स आहेत ते डॉट अँड कीचे आहेत. दिस इज नॉट अ स्पॉन्सर्ड व्हिडिओ. बऱ्याच महिन्यांपासून मी डॉट अँड कीचेच प्रोडक्ट्स वापरते. तर आता जसं की आपला फेस वॉश झालेला आहे तर आता सगळ्यात पहिली स्टेप जी मी करते ती आहे सिरमची. तर सगळ्यात पहिलं मी माझ्या स्किनवरती सिरम लावून घेते. सिरमची अशी वॉटरी कन्सिस्टन्सी असते, त्याच्यामुळे अशा गोष्टी बिल्डअप करत जायच्या असतात तुमच्या फेसवरती. तर इथे माझ्याकडे हे डॉट अँड कीचंच एक सिरम आहे आणि हे विटॅमिन सीचं सिरम आहे. तर रेग्युलर बेसिसवरती जेव्हा तुम्ही दिवसाचं स्किन केअर करता, म्हणजे तुमचं जेव्हा सकाळचं स्किन केअर असतं तर त्याच्यामध्ये विटॅमिन सी सिरम असायला हवा असं रेकमेंड करतात. सो दिस इज ऑल्सो अ विटॅमिन सी सिरम आणि याच्यामध्ये 5% नायासिनामाइड आहे. तर नायासिनामाइड इज व्हेरी गुड फॉर युअर स्किन. तर बेसिकली दिस इज अ विटॅमिन सी सिरम. तर आता हे सिरम मी सगळ्यात पहिले माझ्या स्किनवरती लावून घेते. सो मग फक्त ह्याचे 3 डॉट्स लागतात आणि 3 डॉट्स आर लाईक सफिशियंट माझ्या स्किनसाठी. इनफॅक्ट सगळ्यांच्या स्किनसाठी एवढे 3 ड्रॉप्स विल बी व्हेरी सफिशियंट. आणि हे मी छान असं पहिले माझ्या स्किनवरती मसाज करून घेते. तुम्हाला हवा ते म्हणजे तुमच्या स्किन कॉजनुसार तुम्हाला ज्या गोष्टीची गरज आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही सिरम्स निवडू शकता. म्हणजे बरेच वेगवेगळे सिरम्स आहेत. तुमची स्किन जर खूप जास्त ड्राय असेल तर तुम्ही हायलुरोनिक ऍसिड वाला पण सिरम ट्राय करू शकता, बिकॉज त्याच्यामुळे स्किन खूप जास्त नरिश्ड आणि मॉइश्चराइज राहते. आणि विटॅमिन सी जे असतं बेसिकली त्याच्यामुळे तुमचा जो चेहरा असा अनइव्हननेस असेल त्याच्यावरती, काही काही जागेवरती अशी एकदम लाईट कॉम्प्लेक्शन असेल, काही जागेवर जर असं डार्क कॉम्प्लेक्शन असेल तर त्या गोष्टी अशा बोलतात की इव्हन आउट व्हायला विटॅमिन सी मदत करतात. सो बेसिकली विटॅमिन सी मला बरं वाटतं. आणि हे जे सिरम आहे दॅट इज व्हेरी बिगनर फ्रेंडली. म्हणजे तुम्ही जर पहिल्यांदाच सिरम वापरायला स्टार्ट करणार असाल तर हे खूप छान असं सिरम आहे. तर मग तुम्ही हे यूज करू शकता. तर माझी इथं कॉम्बिनेशन ड्राय अशी स्किन आहे, सो दिस इज व्हेरी फ्रेंडली फॉर मी. आणि तुमची स्किन जर ऑइली असेल तर मी मिनिमलिस्टचा सिरम तुम्हाला रेकमेंड करेल, बिकॉज मिनिमलिस्टची जी सगळी रेंज आहे ना दॅट इज ओनली फॉर ऑइली स्किन.
तर मग तुमची जर स्किन ऑइली असेल तर तुम्ही त्याचे प्रोडक्ट्स यूज करू शकता. तर आता जसं की आपली स्टेप 2 जी आहे ती म्हणजे सिरम हे आपलं लावून झालेलं आहे. तर आता या जे सिरमची सगळ्यात चांगली गोष्ट आहे ती म्हणजे माझ्या जे टी झोन वरती म्हणजे माझं स्किन कॉम्बिनेशन असल्यामुळे माझ्या टी झोन वरती जे ऑइल सिक्रेट होतं ना तर ते कमी व्हायला मदत करतं. म्हणजे पहिलं जसं की तुम्ही बघितलं मी जेव्हा स्किनवरती काहीही लावलं नव्हतं तेव्हा माझ्या नाकावरती खूप जास्त ऑइल असं सिक्रेट होत होतं, तर ते या सिरमने होत नाही. आणि काइंड ऑफ ना याने छान अशी मॉइश्चराइज पण राहते स्किन आणि थोडंसं इव्हन आउट होतं फेस असं वाटतं. तर मग ही बेसिकली म्हणजे सेकंड स्टेप होती आफ्टर फेस वॉश. आणि आता याच्यानंतर जी मी स्टेप करते ती आहे ही आय क्रीम. तर ही आय क्रीम मी यूज करते. तर बेसिकली ही पण डॉट अँड क्रीची आय क्रीम आहे. ती याच्यामध्ये 2 व्हेरियंट्स आहेत. दुसरे जे व्हेरियंट आहे ते पिंक कलरचं आहे पोमोग्रॅनेट. तर मी दोन्ही घेतलेले, मला दोन्ही कसे आहेत ते बघायचं होतं. त्याचे दुसरे व्हेरियंट आहे पिंक कलरचं, ते माझ्या सासूबाई यूज करतात आणि हे मी यूज करते. दिस इज ऑल्सो व्हिटॅमिन सी. म्हणजे हे जे सिरम होतं ते देखील बस व्हिटॅमिन सीचं विथ 5% नायासिनामाइड आणि याच्यामध्ये इट इज कोलॅजन पेप्टाइड आणि कॅफिन असं मिक्स आहे याच्यामध्ये. तर हे पण खूप छान असं आय क्रीम आहे. म्हणजे मी हे घेतलं कारण म्हणजे इट क्लेम्स की तुमच्या डोळ्यांच्या खाली जरा थोडा सुरकुतलेला भाग असेल, म्हणजे थोड्याशा जशा फाईन लाईन्स रिंकल्स असतात तसे असतील किंवा मग डोळ्यांच्या खाली जास्त काळपटपणा असेल, जास्त डार्क सर्कल्स असले तर ते हे कमी करायला मदत करतं. तर जसं की त्यांनी क्लेम केलेलं तसं व्यवस्थित माझ्या जो डोळ्यांच्या खालचा काळपटपणा होता तो बऱ्यापैकी कमी झालेला आहे. म्हणजे तुम्ही इव्हन फक्त 1-2 वीक जरी हे यूज करून बघाल ना तरी खूप छान असा फरक पडतो तुमच्या अंडर आईजला. तर बेसिकली हे 20 ml असं इतकं तुम्हाला प्रॉडक्ट मिळतं. तर आता सेकंड स्टेप म्हणजे सिरम नंतरची मी हे यूज करते. तर बेसिकली हे मी थोडंसं असं डोळ्यांच्या खाली माझ्या लावून घेतलीये. तर याला ना त्यांनी अशी मेटलची टिप दिलेली आहे आणि त्यानेच तुम्ही ती जी आय क्रीम आहे ना ती छान अशी ब्लेंड करू शकता स्किनमध्ये. तर आता ही जी टिप आहे ना त्याने छान असं ते ब्लेंड करायचं. म्हणजे लावल्या ना तुम्हाला एकदम असा तेलकटपणा वाटेल तुमच्या डोळ्यांच्या खाली. त्याच्यामुळे इफ यू विल बी कन्फ्युज की हे तुम्ही सकाळी वापरू शकता तर डेफिनेटली तुम्ही हे सकाळी देखील यूज करा. म्हणजे हा जो दिसणारा जो आता तेलकटपणा आहे तो लगेच एका पॉइंट नंतर कमी होतो. म्हणजे 2 मिनिटं तुम्ही छान असं त्याला स्किनमध्ये ब्लेंड केलं ना ते खूप छान ब्लेंड होतं, तुमच्या स्किनमध्ये मुरून जातं आणि छान असं कॅनव्हास रेडी होतं तुमचं मॉइश्चरायझर अप्लाय करायला. तर थोडंसं ना स्किन केअरमध्ये टाइम पण द्यायचा. छान असं हे 2-3 मिनिटं असं ब्लेंड करायचं आणि त्याला असं सेट होऊन द्यायचं तुमच्या स्किनमध्ये आणि खूप मस्त फिलिंग येते. म्हणजे याने जेव्हा तुम्ही त्याला ब्लेंड करताना एकदम असं रिलॅक्सिंग सेन्सेशन वाटतं. आणि मग हे छान असं स्किनमध्ये सेट झाल्यावरती आपण मॉइश्चरायझरकडे वळूया. तर आता इथे मी तुम्हाला एक टिप सांगेल ती म्हणजे तुम्ही जेव्हा तुमचे स्किन केअरचे प्रॉडक्ट्स जे आहेत ते चॉईस करता किंवा तुम्ही तुमचे स्किन केअरचे प्रॉडक्ट्स खरेदी करत असता तेव्हा मोस्टली ट्राय करा की जे तुमचे सगळे प्रॉडक्ट्स आहेत ते एकाच विशिष्ट ब्रँडचे असतील. म्हणजे खूप वेगवेगळे अशा ब्रँडचे प्रॉडक्ट्स यूज करायला जाऊ नका. म्हणजे मॉइश्चरायझर एका ब्रँडचं, सनस्क्रीन एका ब्रँडचं, सिरम एका ब्रँडचं, त्या अशा गोष्टी काही करू नका. बिकॉज तुम्ही जेव्हा एकाच ब्रँडच्या सगळ्या गोष्टी यूज करता तेव्हा त्या खूप छान अशा इफेक्टिव्ह पद्धतीने तुमच्या चेहऱ्यावरती काम करतात आणि त्याचे छान लवकरात लवकर रिझल्ट हे अशा तुमच्या स्किनवरती दिसून येतात. पण तेच जर तुम्ही असं खूप वेगवेगळ्या ब्रँडचे प्रॉडक्ट्स यूज केले तर कधी कधी ना असं ते तितके म्हणजे जितके इफेक्टिव्हली ते वर्क करायला पाहिजे तितकं ते तुमच्या स्किनवरती इफेक्टिव्हली काम नाही करत. बिकॉज या प्रॉडक्टचे इन्ग्रेडियंट्स काहीतरी वेगळे असतात, या प्रॉडक्टचे इन्ग्रेडियंट्स काहीतरी वेगळे असतात. म्हणजे काइंड ऑफ थोडेसे सिमिलर इन्ग्रेडियंट्स असतील. म्हणजे आता जसं की तुम्ही इथे बघू शकता ही जी आय क्रीम आहे दॅट इज ऑल्सो विथ विटॅमिन सी. ही जे सिरम आहे त्याच्यामध्ये पण विटॅमिन सी आहे. हे पण जे आहे त्याच्यामध्ये विटॅमिन सी आहे. तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या अशा पुट टुगेदर अशा सिमिलर काइंड ऑफ इन्ग्रेडियंटची फॅमिली असेल ना तर ते खूप इफेक्टिव्हली तुमच्या स्किनवरती काम करतं. तर मग मोस्टली ट्राय की एका ब्रँडचे प्रॉडक्ट्स असतील. जर तुम्ही खूप वेगवेगळ्या ब्रँडचे प्रॉडक्ट्स यूज करत असाल आणि ते जर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट देत असतील देन यू ऑलवेज वेलकम. पण मला असं पर्सनली वाटतं की तुम्ही एका ब्रँडचे प्रॉडक्ट्स यूज करावे बिकॉज दॅट ऑल्सो वर्क्स फॉर सेन्सिटिव्ह स्किन. कधी कधी असं होतं की खूप वेगवेगळ्या ब्रँडचे प्रॉडक्ट्स यूज करून कधी कधी तुम्हाला स्किन डॅमेज किंवा असं काही देखील होऊ शकतं. आणि आता आपली ही जी आय क्रीम होती ती छान अशी स्किनमध्ये ब्लेंड झालेली आहे. तर जी आता नेक्स्ट स्टेप आहे ती आहे मॉइश्चरायझरची. तर माझ्याकडे हे डॉट अँड घीचं मॉइश्चरायझर आहे. तर हे जे मॉइश्चरायझर आहे त्याच्यामध्ये हायलुरोनिक ऍसिड आहे, सेरामाइड्स आहेत विच वर्क वेल फॉर युअर स्किन, प्रोबायोटिक्स अँड राईस वॉटर. जसं की तुम्ही ऐकलं असेल राईस वॉटर पण तुमच्या स्किनसाठी खूप चांगलं काम करतं. इव्हन ते केसांसाठी पण खूप चांगलं काम करतं. आणि बाकी चांगले म्हणजे बाकी जे सिरामाइड्स वगैरे आहेत ते याच्यामध्ये आहे. आणि दिस मॉइश्चरायझर इज ऑल्सो फ्रॅग्रन्स फ्री.
तर अतिशय चांगलं आहे हे मॉइश्चरायझर. ही पण जी माझी ट्यूब आहे ती आय गेस सेकंड का थर्ड ट्यूब आहे. पहिले मी सेटाफिलचं मॉइश्चरायझर यूज करायचे, तर ते सेटाफिलचं पण मॉइश्चरायझर खूप चांगलं आहे, म्हणजे दॅट इज ऑल्सो फ्रेग्रन्स फ्री मॉइश्चरायझर. आणि हे पण मॉइश्चरायझर खूप चांगलं आहे. सो बेसिकली मला दोन्ही आवडतात. तर हे मी आता माझ्या स्किनवरती लावून घेते. मॉइश्चरायझर लावतो, छान असं ब्लेंड करायचं ते तुमच्या स्किनमध्ये. या मॉइश्चरायझर मध्ये तुम्हाला जर तुमची स्किन ऑइली असेल तर त्याच्यामध्ये देखील बरेच व्हेरियंट्स आहेत. इव्हन मी एका मेकअप आर्टिस्टला देखील हे मॉइश्चरायझर यूज करताना बघितलं. ते हल्ली बरेच मेकअप आर्टिस्ट देखील हे मॉइश्चरायझर यूज करतात. सो इट इज अ व्हेरी गुड मॉइश्चरायझर आणि खूप बजेटमध्ये आहे हे मॉइश्चरायझर. आता याची जी MRP आहे ती फक्त 395 रुपीज आहे आणि त्यात पण जर तुम्ही डिस्काउंटच्या वेळेला घेतलं तर अराउंड 300 रुपीजला वगैरे तुम्हाला मिळतं. आणि आता आपण छान मॉइश्चरायझर लावून घेतलेला आहे स्किनमध्ये. त्या मॉइश्चरायझर देखील छान असा ब्लेंड झालेला आहे स्किनमध्ये. आणि आता जी आपली नेक्स्ट स्टेप आणि फायनल स्टेप आहे ती आहे सनस्क्रीनची. तर माझ्याकडे इथे हे डॉट अँड कीचं सनस्क्रीन आहे. दिस इज ऑल्सो विटॅमिन C प्लस सुपर ब्राईट असं सनस्क्रीन. आणि या सनस्क्रीनची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे खूप जास्त असं लिक्विडी सनस्क्रीन आहे, म्हणजे एकदम अशी वॉटरी कन्सिस्टन्सी आहे या सनस्क्रीनला. म्हणजे कधी कधी बऱ्याच लोकांना ना असे खूप जास्त घट्ट असतात ना सनस्क्रीन, त्या सनस्क्रीन्स आवडत नाहीत, म्हणजे ते खूप जास्त हेवी वाटतात आपल्या स्किनवरती. तर बेसिकली हे जे सनस्क्रीन आहे ते खूप लाईट वेट असं सनस्क्रीन आहे. आणि मी ना रिसेंटली बघितलंय खूप जण हे सनस्क्रीन यूज करतात. म्हणजे आय एम नॉट टॉकिंग जस्ट अबाउट युट्यूबर्स अँड ऑल, पण नॉर्मली पण असं डे टू डे आजूबाजूचे पण बरेच लोक हे सनस्क्रीन यूज करतात. तर हे अतिशय चांगलं असं सनस्क्रीन आहे. आणि दिस इज ऑल्सो व्हेरी बजेट फ्रेंडली सनस्क्रीन. ही पण माझी दुसरी बॉटल आहे. पहिली जी माझी ट्यूब होती ना ती मी छोटीशी घेतलेली बिकॉज तेव्हा ती मला ट्राय करायची होती अँड दॅट वॉज 50 ml. आणि ही जी आता बॉटल आहे ती 80 ml ची बॉटल आहे. तर बेसिकली आता तुम्ही ते बघू शकता एकदम अशी वॉटरी फ्लुइडी अशी कन्सिस्टन्सी आहे या सनस्क्रीनची. तर आता आपण हे सनस्क्रीन लावून घेऊयात स्किनवरती. तर आता जेव्हा सनस्क्रीन लावतो ना तर तेव्हा सनस्क्रीनला खूप जास्त असं ब्लेंड करत बसायचं नाही, खूप असं घासत बसायचं नाही स्किनवरती. म्हणजे ते ना फक्त असं डॅब डॅब करत जायचं, म्हणजे छान असा लेअर फॉर्म होईल तुमच्या स्किनच्या वरती. अदरवाईज खूप जास्त असं ब्लेंड करत बसायचं नाही सनस्क्रीनला. तर फायनली आपलं हे सनस्क्रीन लावून झालेलं आहे. आणि फायनली हे आपलं स्किन केअर रुटीन हे सनस्क्रीन लावून कम्प्लीट झालेलं आहे. आता याच्यानंतर मी लिप बाम देखील लावते. पण आता ना नेमकं मी इथे लिप बाम आणायचं विसरलीये. तर तुम्ही लिप बाम लावू शकता जर तुमचे लिप्स खूप जास्त ड्राय वगैरे असतील तर लिप बाम ऑलवेज हेल्प्स. आणि तर हे झालं आपलं हे सोपं असं छोटंसं असं स्किन केअर रुटीन. तर माझं जे स्किन केअर रुटीन आहे त्याच्यामध्ये मी एवढंच करते. म्हणजे सगळ्यात पहिले मी माझा फेस धुवून घेतला फेस वॉशने. माझं फेस वॉश आहे ते पण डॉट अँड कीचं फेस वॉश आहे. त्याच्यानंतर जी नेक्स्ट स्टेप होती ती होती ही सिरमची. तर हे डॉट अँड कीचं सिरम होतं जे मी यूज केलं. आणि जी तिसरी स्टेप होती ती होती आय क्रीमची. तर हे पण एक डॉट अँड कीचं आय क्रीम आहे. जी आपली चौथी स्टेप होती ती होती मॉइश्चरायझरची. आपण मॉइश्चरायझर यूज केलं. आणि जी आपली लास्ट अँड फायनल स्टेप होती ती होती सनस्क्रीनची. तर हे आपलं बेसिकली 5 स्टेपचं असं स्किन केअर रुटीन होतं. तर एकदम माझं सोपं असं स्किन केअर रुटीन आहे. म्हणजे खूप जास्त प्रॉडक्ट्स देखील मी यूज करत नाही. म्हणजे पहिले तर ना मी फक्त 3च प्रॉडक्ट्स वापरायचे. म्हणजे पहिले मी माझा फेस वॉश करून घ्यायचे. दुसरा स्टेप वॉज मॉइश्चरायझर. मी सिरम्स वगैरे अजिबात वापरत नव्हते. आणि जी तिसरी स्टेप होती ती होती सनस्क्रीन. तर बेसिकली या 3 स्टेपमध्ये पण छान स्किन केअर रुटीन होऊ शकतं. इव्हन मी तुम्हाला रेकमेंड करेल की तुमचं जर एज जास्त नसेल, इफ यू आर अ टीनेजर म्हणजे एकदम 16-17 मध्ये जर तुम्ही असाल तर उगाच जास्त प्रॉडक्ट्स यूज करायला जाऊ नका. ऑलवेज लेस इज मोर. त्याच्यामुळे बेसिकली या छान अशा 3 गोष्टी वापरल्या तरी छान असं तुमचं स्किन केअर रुटीन होऊ शकतं. एखादं फक्त छान सूट होत असेल असं मॉइश्चरायझर यूज करा आणि एखादं सनस्क्रीन यूज करा आणि छान तुमची स्किन अशी व्यवस्थित प्लम्पी वगैरे राहू शकते. इव्हन फक्त तुम्ही तेवढंच यूज केलं तरी. बाकी मग तुमच्या जर स्किनला काही प्रॉब्लेम्स असतील म्हणजे ऍक्ने वगैरे जर अशा काही गोष्टी असतील तर तुमचे जे डर्मॅटनी तुम्हाला क्रीम सनस्क्रीन जे काही दिलेलं असेल ते तुम्ही यूज करू शकता. ते तुम्ही तुमच्या स्किन केअर रुटीन मध्ये ऍड करू शकता. तर मग हा होता आजचा स्किन केअरचा व्हिडिओ, जो माझा डे स्किन केअरचा असा व्हिडिओ होता. तर मग तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो कसा वाटला हे पण मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही माझे व्हिडिओज बघत असाल, तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील पण तुम्ही अजून देखील माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूलाच एक बेल आयकन आहे त्याच्यावरती क्लिक करा, म्हणजे माझा नेक्स्ट व्हिडिओ आलेला तुम्हाला नक्की समजेल. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.